एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेला गेल्या काही दिवसात अनेक धक्के दिलेत। मात्र आता त्या धक्क्यांना उत्तर देण्यासाठी ठाकरे सुद्धा सज्ज झालेत। त्याचाच एक भाग म्हणून उद्धव ठाकरेंनी शिंदेंच्या बालेकिल्ल्याची अर्थात ठाण्याची निवड केलेली आहे। पाहुयात उद्धव ठाकरेंचा ठाण्यासाठी नेमका प्लॅन आहे तरी काय। डॅमेज कंट्रोलसाठी उद्धव ठाकरे सरसावले। शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे घेणार मेळावा। एकनाथ शिंदेंना आव्हान देण्याचा प्रयत्न। गेल्या काही दिवसांपासून ठाकरेंच्या शिवसेनेला एकनाथ शिंदे यांच्याकडून धक्क्यावर धक्के दिले जात आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये असलेल्या अनेक नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना गळाला लावलं जात आहे। त्यासाठी एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगर हाती घेतलंय। यासोबतच येणाऱ्या काळात अजूनही असेच धक्के ठाकरेंना देणार असल्याचं शिंदेंच्या अनेक नेत्यांनी म्हटलंय। म्हणूनच आता डॅमेज कंट्रोल करण्यासाठी उद्धव ठाकरेंकडून धावाधाव सुरू झाली आहे। उद्धव ठाकरे आणि त्यांचे नेते आता महाराष्ट्राचा दौरा करणार आहे। त्याची सुरुवात शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातून केली जाणार आहे। 2 मार्चला शिवसेनेचे सर्व नेते ठाण्यात जाणार आहेत। महत्त्वाच्या बैठका, कार्यकर्त्यांना भेटणं, पदाधिकाऱ्यांना भेटणं, संवाद साधणं। बऱ्याच दिवसांनी ठाण्यामध्ये आम्ही एकत्र जमतो आहोत। ठाण्यामध्ये संघटनात्मक बांधणीचं काम राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे। त्या संदर्भात तिथे चर्चा होईल। ठाणे हे नेहमीच एकनाथ शिंदेंचं मानलं जातं। आनंद दिघे यांच्यानंतर ठाण्यावर एक हाती वर्चस्व एकनाथ शिंदे यांचंच राहिलेलं आहे। शिवसेना फुटण्याआधी देखील ठाण्यात एकनाथ शिंदे यांचाच वरचष्मा होता। पण आता ठाण्यातील जुन्या शिवसैनिकांना सोबत घेण्यासाठी ठाकरेंनी रणनीती आखलेली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून उद्धव ठाकरे ठाण्यात मेळावा घेऊन शिंदेंना आव्हान देणार आहे। मात्र ठाकरेंच्या या आव्हानाचा आम्हाला कोणताही फरक पडणार नसल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटलंय। आता कॉर्पोरेशनला आव्हान देतील, नंतर ग्रामपंचायतला आव्हान देतील, नंतर मग शांत बसतील। म्हणून त्यांच्या आव्हानाची किंमत आम्ही काही करत नाही। आव्हान द्यायला तर त्याच्याकडे ताकद आहे ना माणसं आहे। शिवसेनेच्या इतिहासामध्ये आतापर्यंत ठाकरेंना सगळ्यात जास्त डॅमेज हे एकनाथ शिंदेंनी केलाय। एकनाथ शिंदे यांच्यामुळेच उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाची खुर्ची सोडावी लागली आहे। तर एकनाथ शिंदे यांच्याकडे पक्ष आणि पक्षाचं चिन्ह देखील गेलंय। त्यामुळे एकनाथ शिंदे यांना रोखण्याचं मोठं आव्हान ठाकरेंपुढे आहे। गेल्या काही दिवसात ज्याप्रमाणे ठाकरेंच्या शिवसेनेला गळती लागते त्यावरून येणाऱ्या काही दिवसात त्यांचं मोठं नुकसान पक्षाला सोसावं लागेल याची कल्पना ठाकरेंना आहे आणि म्हणूनच आता थेट ठाण्यामध्ये जाऊन एकनाथ शिंदेंना आव्हान देण्याचा प्लॅन उद्धव ठाकरेंनी आखलेला आहे। उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।